अचानक घरामध्ये काही घटना घडली किंवा मानसिक त्रास होत असेल, चिडखोरपणा होत असेल, मन लागत नसेल कुठल्याही कामावरती आणि सदैव डोक्यामध्ये विचार राहत असतील, विद्यार्थ्यांना टेन्शन येत असेल आणि या टेन्शनमुळं झोप लागत नसेल, लक्षात ठेवा. तर शांत झोप लागण्यासाठी आणि बुद्धी तल्लीन होण्यासाठी आता पहा, झोपेच्या गोळ्या खाऊ नका, हे मी सांगतोय तो उपाय करा. आलं का लक्षात? किंवा खूप काही कष्ट दिवसभर पडले आणि त्या कष्टामुळं मग ते दिवसभर कष्ट करणारे कोणी असतील, कुठल्याही ह्याच्यामधले असतील, आणि त्या कष्टामुळं तुम्हाला झोप लागत नाही किंवा मुलांच्या काळजीनं की एक प्रकारचं टेन्शन येतं, चिडखोरपणा होतोय. मग अशा व्यक्तीनं हा मी सांगतोय तो साधा सोपा उपाय करा. सायंकाळी उपाय करायचा, साधारण 6 वाजता. दिवसा जर चिडखोरपणा होत असेल तरी बी तुम्ही लक्षात ठेवा, तुमची बुद्धिमत्ता शांत करण्यासाठी तुम्ही दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. किंवा काही काहींना अति राग येतो किंवा वेडपटपणा करतात आणि अशा व्यक्तीची झोप लागत नाही, अचानकच ते झोपेतनं उठतं, काहीतरी बडबडतं. अशा लोकांची बुद्धी शांत होण्यासाठी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर, अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा साखर, हे सगळं एकत्रित करायचं आणि एकत्रित केलेला तो गोळा एका वेळेला खायचा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला असा काही त्रास होईल त्या वेळेला हा नियमितपणे जरी तुम्ही उपाय केला, साधा सोपा उपाय, ह्याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही किंवा वेगळं असं. मी अश्वगंधाची पावडर मेडिकलमध्ये मिळते, चूर्ण स्वरूपामध्ये मिळते, ती घ्यायची आणि हा उपाय करायचा. पास सर्व प्रकारची तुमची जी अडचण आहे, ताण तणाव, टेन्शन, चिडखोरपणा किंवा नकोसा वाटायला लागलाय, जीव जगणं नकोसं झालंय, अशा व्यक्तींना दिवसातून 2-3 वेळा दिलं की ब्रेनचं कार्य व्यवस्थित चालतं, योग्य विचार केले जातात. सांगणं माझं कार्य, ऐकायचं न ऐकायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, हे तुमचं काम. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.